नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र कॉर्नर हे यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधी या दोन्हीचा हप्ता लवकरच हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये हे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, याची तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील, तसेच हा हप्ता कधी जमा करण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूपच छान अशी बातमी आहे. आता सरकारने असा निर्णय घेतला आहे की PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे हे तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही दोन्ही योजनांसाठी पात्र असाल तर 4,000 रुपये हे एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. पण मित्रांनो, हे पैसे मिळवण्यासाठी एक खूप महत्त्वाचं असं काम करायचं आहे. मित्रांनो, KYC पूर्ण करणं हे असणं आवश्यक आहे. म्हणजे KYC म्हणजेच तुमचं नाव, आधार कार्ड, बँक खाते ही माहिती सरकारकडे बरोबर असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला KYC अजून झालेली नसेल तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन लगेच KYC पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. नाहीतर हे पैसे आपल्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत. मित्रांनो, ही रक्कम शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी आहे. कारण सध्या पेरणीचा काळ आहे. बी बियाणे, खते, औषधे यासाठी हे पैसे लागतात. म्हणून सरकारने 18 जुलैच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवायचं ठरवलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एकूण शेतकरी जर पाहिले तर यामध्ये 93,50,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पण फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळतील. पात्र होण्यासाठी तुमचं नाव, बँक खाते, आधार कार्ड आणि KYC सगळं नीट जोडलेलं असणं आवश्यक आहे. ही सर्व माहिती अपडेट असणं आवश्यक आहे. तरच हा हप्ता आपल्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्यांना मागचे पैसे मिळाले नव्हते त्यांचाही तपास सरकार करत आहेत. काहींना तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे मिळाले नव्हते. आता सरकारचे कर्मचारी गावोगावी जाऊन कागदपत्र तपासत आहेत आणि चुकीची माहिती दुरुस्त करून घेत आहेत. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर PM किसान योजना म्हणजे काय? मित्रांनो, ही योजना भारत सरकारची योजना आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे दिले जातात. मित्रांनो, 3 हप्त्यामध्येच म्हणजेच 4 महिन्यांनी हे 2,000 रुपये दिले जातात. तर मित्रांनो, जर तुम्ही या दोन्ही योजना घेत असाल तर KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. तरच लवकर आपल्या खात्यामध्ये हे 4,000 रुपये एकदम जमा होणार आहेत. मित्रांनो, हे पैसे तुमच्या शेतीसाठी खूपच उपयोगी पडतील. अजूनही KYC बाकी असेल तर लगेच KYC पूर्ण करा. तसेच आपलं खातं तपासत राहा. मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या टप्प्यातील आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश जर पाहिला तर शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देणं आहे. यामध्ये पात्र शेतकरी कुटुंबांना 2,000 रुपयांची मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मित्रांनो, ही मदत त्यांच्या दैनंदिन गरजासाठी उपयोगी ठरते. तसेच सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे राज्य सरकारने सुरू केलेले एक महत्त्वाचा योजनेपैकी ही एक योजना आहे. या योजनेत लाभातून सुमारे 93,26,000 शेतकरी कुटुंबांना थेट फायदा मिळतो. या संख्येवरून योजनेचे स्वरूप किती मोठे आहे हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देण्यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले आहेत. या योजनेसाठी तब्बल 2,169 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे. इतक्या मोठ्या निधीची तरतूद ही या उपक्रमाचे महत्त्व आणि सरकारचा गंभीर दृष्टिकोन दर्शवते. ही योजना ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत करणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून संयुक्त शेतकरी योजना ही राबवण्यात येत आहे. मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. तर एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेशी संलग्न आहे. PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. याशिवाय राज्य सरकारकडूनही अतिरिक्त 6,000 रुपयाची मदत करण्यात येते. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला एकूण मदत जर पाहिली तर दरवर्षी 12,000 रुपये ही आर्थिक लाभ मिळतो आणि हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी ही रक्कम उपयोगी ठरते आणि शेतीसाठी होणाऱ्या खर्चात थोडाफार यामध्ये दिलासा मिळतो. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचे हे वितरण करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने 7व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यासाठी विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 3 वाजल्यापासून करण्यात आली आहे. कार्यक्रमानंतर काही तासातच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया जलद गतीने पार पडणार आहे. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो. मित्रांनो, यामुळे थेट निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचवण्यास यश मिळते. सरकारने पारदर्शकतेमुळे कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा उपयोग केला आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर ही आर्थिक मदत मिळणे हे यामुळे शक्य होतं. मित्रांनो, ही रक्कम शेतकऱ्यांना DBT अंतर्गत ही देण्यात येते. मित्रांनो, या योजनेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर पाहिली तर या योजनेची पारदर्शकता आणि योग्य रीतीने लाभ पोहोचवण्यासाठी याची प्रणाली. मित्रांनो, या योजनेअंतर्गत DBT प्रणालीचा वापर हा केला जातो. त्यामुळे अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जमा होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाहीत. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे वेळेचीही बचत होते आणि कोणत्याही दलालाची गरज राहत नाही आणि गैरव्यवहार यामध्ये टाळला जातो. रक्कम थेट बँक खात्यामध्ये येत असल्यामुळे लाभ सुरक्षित आणि वेळेत मिळतो. ही प्रणाली ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दाखवते. तसेच सरकारचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा खरोखरच यामध्ये साध्य होतो. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतीसाठी आर्थिक मदत आणि कर्जफेडीसाठी देखील या योजनेचा फार मोठा हा वाटा आहे. मित्रांनो, आर्थिक सहाय्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपयुक्त गोष्टींसाठी मदत करते. त्यातून ते चांगल्या प्रतीचे बियाणे, आवश्यक खते आणि कीटकनाशके हे सहजपणे खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतीचा दर्जा सुधारण्यास मदत होते. तसेच काही शेतकरी या निधीचा वापर करून कर्जफेडीसाठी करतात, ज्यामुळे त्यांना आर्थिक ताण कमी होतो. हे सहाय्य त्यांना अधिक सशक्त आणि स्वावलंबी बनवते. शेतीतील खर्च कमी झाल्याने त्यांचे जीवन अधिक सुकर होते. तसेच आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता वाढवण्यास प्रोत्साहन मिळते. अशा प्रकारे हा निधी शेतकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आधार ठरतो. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधीचा हप्ता हा 18 जुलैला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, दोन्ही योजनांचे 4,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18 जुलैपर्यंत हे जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.